नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत गोदान या कादंबरीच्या सफरीवर. भाग 8. जेव्हापासून होरीच्या घरी गाय आली तेव्हापासून त्याच्या घराची शोभा काही वेगळीच दिसू लागली. धनियाची घमेंड वाढली आहे. जेव्हा पाहावं तेव्हा गाईबद्दलच बोलायची. चारा कमी झाला होता. उसात थोडासा चारा लावला होता. तोच कापून बारीक करून जनावरांना घालावा लागत होता. डोळे आभाळाकडे लागले होते. कधी पाऊस पडेल आणि कधी गवत उगवेल. आषाढ अर्धाधिक सरला होता, पण पाऊस पडला नव्हता. एकाएकी ढग दिसू लागले आणि आषाढातला पहिला पाऊस पडला. शेतकरी लागवडीसाठी नांगर घेऊन शेताकडे निघाले. इतक्यात रायसाहेबांनी कारकुनाकडून निरोप धाडला. पहिली वाकी चुकवल्याशिवाय कुणालाही शेतात नांगर घालता येणार नाही. शेतकऱ्यांवर जसा काही वज्राघात झाला. आतापर्यंत कधी कठोर झाले नव्हते. आताच असा कसा हुकूम दिला? गाव सोडून कोणी पळून थोडंच जाणार आहे. शेतात नांगर चालला नाही तर पैसे कुठून येणार? पैसे तरी शेतीतूनच निघणार ना. सगळ्यांनी मिळून कारकुनाकडे जाऊन रडगाणं गावं का? कारकुनाचं नाव होतं पंडित नोखेराम. माणूस काही वाईट नव्हता, पण मालकांचा हुकूम आहे म्हटल्यावर कसा टाळणार? त्या दिवशी रायसाहेबांनी होरीपुढे दया आणि धर्माच्या केवढ्या गोष्टी केल्या आणि आज कुळांवर हा जुलूम. होरीला एकदा वाटलं मालकांकडे जावं, पण पुन्हा त्याला वाटलं एकदा कारकुनाला हुकूम दिल्यावर तो मागे कसा घेणार? आपणच पुढाकार घेऊन कशाला वाईट बनायचं? जर दुसरं कोणीच काही बोलत नाही तर आपणच कशाला आगीत उडी मारायची? जे सगळ्यांच्या डोक्यावर पडेल तेच आपल्यालाही झेलायचं. शेतकऱ्यांच्यात खळबळ माजली. सगळे गावातल्या महाजनांकडे रुपये घेण्यासाठी धावले. गावात मंगळू सावकाराची चांगलीच चलती होती. यावर्षी तागात त्याला चांगला फायदा झाला होता. गहू आणि जवस यातही त्यांनी काही कमी कमावलं नव्हतं. पंडित दातादीन आणि दुलारी सावकारीनंही पैशाचे देण्याघेण्याचे व्यवहार करत होती. सगळ्यात मोठे सावकार होते झिंगुरी सिंह. शहरातील सगळ्यात मोठ्या सावकाराचे ते एजंट होते. त्यांच्या हाताखाली अनेक माणसं होती. ती आसपासच्या खेड्यात फिरून फिरून देवघेव करीत होती. याशिवाय गावात अनेक छोटे छोटे सावकार होते. कागदपत्र न करता रुपयावर 2 आणि व्याजाने ते पैसे देत. गाववाल्यांना पैसे देण्याघेण्याचा एवढा शौक होता की 10-20 रुपये जमताच तो सावकार घेऊन बसायचा. एकदा होरीने देखील अशी सावकारी केली होती. त्यामुळे लोकांना अजूनही वाटत होतं की होरीजवळ दाबून ठेवलेले पैसे आहेत. ते धन गेलं कुठे? वाटणीच्या वेळीही काढलं नाही. हिराने तीर्थयात्रा, व्रत उद्यापन, जेवण देणं कसलंही काही केलं नाही. मग तर धन गेलं कुठे? जोडे फाटले तरी त्याचे गट्टे पडलेले तसेच राहतात. कुणी कुठल्या देवतेला गळ घातली, कुणी कुठल्या. कुणी रुपयाला 1 आणं व्याज देणं कबूल केलं कोणी 2 आणे. हिरात आत्मसन्मानाचा पूर्वतः लोभ झालेला नव्हता. ज्या लोकांचे पैसे परत करायचे होते त्यांच्याकडे तोंड घेऊन कसं जायचं? झिंगुरी सिंहाशिवाय त्याला दुसरं कोणी सुचलं नाही. ते पक्का कागद करायचे, नजराणा वगैरे घ्यायचे, दलाली वेगळी, स्टॅम्प पेपरवर लिहिण्याचे वेगळे. त्याशिवाय वर्षाचं व्याज आगाऊ कापून घेऊन पैसे देत होते. 25 रुपयांचा कागद लिहिला तर मोठ्या मुश्किलीने 17 रुपये हातात पडत. पण अशा अडचणीच्या वेळी दुसरं काय करणार? रायसाहेबांची जबरदस्ती आहे, नाहीतर यावेळी कुणापुढे कशाला हात पसरावा लागला असता. झिंगूरसिंह बसून दात घासत होते. बुटके, लठ्ठ, काळे, टकलू, लांब नाक, मोठमोठ्या मिशा, अगदी विदूषकासारखे दिसायचे. मोठे थट्टेखोर होते. या गावाला सासूरवाडी म्हणून पुरुषांशी मेहुणा किंवा सासरा आणि बायकांशी सासूबाई किंवा मेहुणीचं नातं त्यांनी जोडलं होतं. रस्त्यात मुलं त्यांना चिडवत. पाया पडतो पंडितजी आणि झिंगूरसिंह त्यांना झटपट आशीर्वाद देत. तुझे डोळे फुटू देत, गुडघे मोडू देत, तुला अपस्मार होऊ दे, तुझ्या घराला आग लागू दे. मुलं त्यांचा आशीर्वाद मनावर घेत नसत. देण्याघेण्याच्या व्यवहारात मात्र अतिशय कठोर होते. व्याजाची एक पै सोडत नसत आणि पैसे देण्याचा वादा केलेला असेल
तर पैसे घेतल्याशिवाय त्याच्या दारातून बाहेर पडत नसत. होरीने नमस्कार करून आपली दुःखी कथा ऐकवली. झिंगूरसिंहाने हसत विचारलं, ते सगळे आलीचे दाबून ठेवलेले पैसे त्याचं काय केलं? तसे पैसे असते तर महाजनांकडून आपला गळा सोडून नसता का घेतला? व्याज भरायला कोणाला आवडतं? व्याज किती का द्यावं लागेना. गाडलेले पैसे काढायचे नाहीत अशी नीती आहे तुमच्या लोकांची. कुठले गाडलेले पैसे? इकडे खायला मिळत नाही. मुलगा तरुण झाला आहे, त्याच्या लग्नाचा पत्ता नाही. मोठी मुलगीसुद्धा लग्न करावा एवढी मोठी झाली आहे. रुपये असते तर कुठल्या दिवसासाठी गाडून ठेवणार? झिंगूरसिंहाने ज्या दिवशी होरीच्या दाराची गाय पाहिली होती तेव्हापासून तिच्यावर डोळे ठेवून होते. तिचा एकंदर बांधा गडणा बघता 5 शेरापेक्षा कमी दूध देणार नाही हे कळत होतं. त्यावेळी मनात विचार केला होता, होरीला कुठल्या तरी अडचणीत आणून गाय उडवायची. आज ती संधी आली होती. ते म्हणाले, बरं बाबा, तुझ्यापेशी काही नाही, ठीक आहे. तुला हवे तेवढे पैसे घे, पण तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. काही दागदागिने घाण ठेव. स्टॅम्प पेपरवर लिहिलं तर व्याज वाढेल. होरीने शपथ घेऊन सांगितलं. घरात दागिन्याच्या नावाखाली सुताचा धागा देखील नाही. धनियाच्या हातात कडी आहेत, ती गिरीटाची आहे. झिंगूरसिंहाने सहानुभूतीचा रंग चेहऱ्यावर फासत म्हटलं, मग एक कर. ही नवी गाय तू आणली आहेस ना, ती आम्हाला विकून टाक. व्याज स्टॅम्प पेपर सगळ्या कटकटीपासून सुटका करून घे. 4 माणसाची किंमत सांगतील ती माझ्याकडून घे. मला माहीत आहे तू ती विकू इच्छित नाहीस. तुझा शौक म्हणून ती आणली आहेस. पण हे संकट तर दूर करायला हवं ना. होरी सुरुवातीला या प्रस्तावावर हसला. शांत मनाने त्यावर विचारही करू इच्छित नव्हता. पण त्यांनी बरं वाईट खूप समजावलं. सावकारांच्या चलाकीचं आणि लबाडीचं असं भीषण रूप दाखवलं की अखेर त्याला पटलं. ठाकूर बरोबरच बोलतायत. हातात पैसे आले की गाय परत घेता येईल. 30 रुपयांचा कागद लिहिल्यावर 25 रुपये मिळतील. 3-4 वर्ष परत करू शकलो नाही तर पुरे 100 होतील. पहिला अनुभव हेच सांगत होता की कर्ज हा असा पाहुणा आहे की जो एकदा आल्यावर जाण्याचं नावच घेत नाही. मग तो म्हणाला, मी घरी जाऊन सगळ्यांशी सल्लामसलत करतो आणि सांगतो. छे सल्लामसलत नको. त्यांना फक्त सांग की उधार रुपये घेण्यास बरबादीशिवाय काही हाती लागणार नाही. घरात गेल्यावर त्याने गाईबद्दलचा विचार मांडला तेव्हा गोंधळ माजला. धनिया जरा कमी ओरडली, पण ओलींनी मात्र जसं काही जग डोक्यावर घेतलं. नाही देणार आमची गाय. हवे तिथून रुपये आणा. सोना तर म्हणाली, यापेक्षा मला विका, तेच बरं. गाईपेक्षा फायदा होईल. होरी गोंधळात पडला. दोघी मुलींना खरोखरच गाय म्हणजे जीव की प्राण होती. रूप तिच्या गळ्यात पडायची. तिला खायला घातल्याशिवाय एक घाससुद्धा तोंडात घालत नसे. गायसुद्धा किती प्रेमाने तिचा हात चाटायची. प्रेमळ डोळ्यांनी तिच्याकडे बघायची. तिचा बछडा किती सुंदर असेल, जवळच घेऊन झोपणार होती. या गायीवरून दोघी बहिणींमध्ये अनेकदा भांडणं झाली होती. सोना म्हणायची, मीच जास्त आवडते. याचा निर्णय अद्याप झालेला नव्हता आणि दोन्ही दावे अद्याप कायम होते. होरीने काही बाई सांगून अखेर धनियाला गाय विकण्यासाठी तयार केलंच. मित्राकडून गाय उधार घ्यायची आणि ती विकायची. हे चुकीचंच होतं, पण विपत्तीत धर्मसुद्धा निघून जातो. मग ही कोणती अशी मोठी गोष्ट आहे? असं झालं नसतं तर लोक संकटाला इतके घाबरले कशाला असते? गोबरने काही फारसा आरडाओरडा केला नाही. तो आजकाल दुसऱ्याच एका धुंदीत मस्त होता. असं ठरलं की रात्री दोन्ही मुली जेव्हा झोपतील तेव्हा गाय झिंगूरसिंहाकडे पोचवायची. दिवस कसा तरी सरला. रात्र झाली. 8 वाजता जेवून खाऊन दोघी मुली झोपल्या. आपल्या डोळ्यांनी हे करून दृश्य बघायला नको म्हणून गोबर कुठेतरी निघून गेला होता. गाईला घरातून निघताना तो कसा बघू शकणार होता? आपले अश्रू कसे आवरू शकणार होता? होरीसुद्धा वरून कठोर झाला असला तरी त्याचं मन चंचल झालं होतं. कुणी माईच्या लालने त्याला 25 रुपये उधार दिले तर भले नंतर त्याने 50 रुपये घ्यावेत. तो गाईजवळ जाऊन उभा राहिला. त्याला वाटलं गाईच्या काळ्या काळ्या करुण डोळ्यात अश्रू भरलेत. जणू ती म्हणतीये, 4 दिवसातच माझ्याबद्दल तुझं मन भरलं. तू तर वचन दिलं होतंस, जिवंत असेपर्यंत हिला विकणार नाही. मी कधी कुठल्या गोष्टीबद्दल तुझ्याकडे तक्रार केली? जे काही ओलं सुकं मला खाऊ घातलंस ते खाऊन संतुष्ट झाले, होय ना? बोल.
धनिया म्हणाली, मुली झोपल्या आहेत, आता हिला घेऊन का जात नाहीस? हिला विकायचीच तर आहे, तर आताच विक. होरी कापऱ्या आवाजात म्हणाला, माझा हातच उचलत नाही धनिया. तिचं तोंड बघितलं नाहीस? जाऊ दे, पैसे व्याजाने घेईन. देवाची इच्छा असली तर सगळं परत फेडता येईल. 300-400 म्हणजे अशी कोणती मोठी रक्कम आहे? बस एकदा ऊस लागला पाहिजे. धनियाने गर्व मिश्रित प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं. मग म्हणाली, नाहीतर काय, एवढ्या तपश्चर्याने घरात गाय आली आहे, तिलाही विकणार? उद्याला पैसे घ्या. जसे बाकीचे सगळे चुकवायचे तसंच हेही चुकवता येतील. आत खूप गदगद होत होती. वारा अजिबात नव्हता. ढग आले होते, पण पावसाचं काही लक्षण दिसत नव्हतं. होरीने गाईला बाहेर बांधलं. धनिया म्हणाली सुद्धा, कुठे घेऊन जात आहे? होरी म्हणाला, बाहेर हवेत बांधतो, तिलाही आराम वाटेल, तिलाही जीव आहेच की. गाय बांधून तो आपला मधला भाऊ शोभा याला बघायला गेला. शोभाला गेले काही महिने दम्याचा त्रास होत होता. औषध पाण्याची व्यवस्था नाही, खाण्यापिण्याची सोय नाही आणि जीव टाकून काम करावं लागत होतं. त्यामुळे त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. दुखणं वाढतच होतं. शोभा सहनशील होता. भांडणे वाद यापासून कित्येक मैल दूर पडणारा. आपण बरं आणि आपलं काम बरं. कोणाच्या आध्यात नाही की मध्यात नाही. होरीला तो आवडायचा आणि तो देखील होरीचा आदर करायचा. दोघांच्यात पैशाबद्दल चर्चा सुरू झाली. रायसाहेबांचं नवीन फरमान हाच चर्चेचा विषय होता. साधारण 11 वाजता होरी परतला आणि आज जाताना त्याला भास झाला की गाडीजवळ कोणीतरी उभा आहे. त्याने विचारलं, कोण आहे तिकडे? होरी म्हणाला, दादा मी आहे. तुमच्या आप्तीतून विस्तव घ्यायला आलो. हिरा आपल्या आप्तीतून विस्तव न्यायला आला, त्यामुळे त्याला आपल्याबद्दल खूप आत्मीयता वाटते असं होरीला वाटलं. गावात अनेक आप्त्या आहेत, निखारा कुठेही मिळाला असता. हिरा त्याच्या अंगठीतून निखारा घेतोय, कारण त्याला तो आपला समजतो. सगळा गाव या आप्तीतून निखारा घ्यायचा, कारण गावातील सगळ्यात संपन्न अशी ही आप्ती होती. पण हिराचं येणं त्याला विशेष महत्त्वाचं वाटलं. त्या दिवशी दोघांची चांगलीच झोपली होती. त्यानंतर तो आज इथे आलाय. हिरा संतापी आहे खरा, पण त्याच्या मनात कपट नाही. होरीने प्रेमळपणे विचारलं, तंबाखू आहे की देऊ? तंबाखू आहे दादा. शोभाची प्रकृती आज फारच वाईट आहे. औषध घेत नाही. मग काय करणार? त्याच्या लेखी सगळे वैद्य, डॉक्टर, हाकीम अडाणी आहेत. देवाजवळ जेवढी अक्कल होती ती त्याच्या आणि त्याच्या घरातल्या लोकांच्या वाटेला आली. होरी काळजीने म्हणाला, हीच तर वाईट गोष्ट आहे त्याच्यात. आपल्यापुढे कुणालाच महत्त्व देत नाही तो, आणि आजारी पडलं की सगळेच चिडकी होतात. तुला आठवतं तुला फ्लू झाला होता तेव्हा तो औषध फेकून द्यायचास. मी तुझे दोन्ही हात धरून ठेवायचे. मग तुझी वहिनी तुझ्या तोंडात औषध घालायची. त्यावर तू 100 शिव्या द्यायचास. होय दादा, ते कसे मी विसरेन? तुम्ही इतकं केलं नसतं तर तुझ्याशी भांडायला मी कसा जिवंत राहिलो असतो. होरीला वाटलं हिऱ्याचा स्वर जड झालाय. त्याचाही कळा भरून आला. बाबा रे, भांडण वाद या गोष्टी जीवनात घडणारच. त्यामुळे जे आपले आहेत ते परके थोडीच होती. घरात 4 माणसं असली की भांडण होणारच. ज्याला कोणीच नाही त्याच्याशी कोण भांडणार? दोघांनी एकत्र चिली मोडी. पण हिरा आपल्या घरी गेला आणि होरी आज जेवण करायला गेला. धनिया रागाने म्हणाली, आपल्या सुपुत्राची करणी बघितली? अजून त्याला घरी फिरताना वेळ झाला नाही. मला सगळं माहिती आहे. भोलाची ती मुलगी राण जुनिया तिच्या फेऱ्यात अडकलाय. होरीच्या कानावरही याबद्दलची कुणकुण आली होती, पण त्याचा विश्वास बसत नव्हता. होरी बिचारा या गोष्टी काय जाणणार? तो म्हणाला, तुला कोणी सांगितलं? धनिया प्रचंड वैतागली. तुला काळजी नसेल ही गोष्ट पण सगळीकडे चर्चा आहे. हा भुंगा आणि ती 72 घाटाचं पाणी प्यायलेली आपल्या बोटावर नाचवते त्याला, आणि तो समजतोय ती याच्यावर जीव टाकते. तुम्ही त्याला समजवा. असं तसं काही झालं तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही. होरी अतिशय उत्साहात होता. त्याला थट्टा करावीशी वाटली. म्हणाला, जुनिया दिसायला वाईट नाही, तिच्याशीच लग्न ठरवूया. असली स्वस्त बाई कुठे मिळेल? धनियाला ही थट्टा तीरासारखी झोंबली. जुनिया या घरात आली तर तोंड ओरबाडीन रांडेचं.
गोबरला आवडते, तर तिला घेऊन हवं तिथे राहावं त्याने. गोबरने तिला या घरात आणलं तर या दोन्ही मुली कुणाच्या गळ्यात बांधणार? मग समाजात जात बिरादरीत तुम्हाला कोण विचारणार? दारातसुद्धा उभं करणार नाहीत. त्याला त्याची काय पर्वा? असं सोडणार नाही त्याला. मरून वाढवलं आहे आणि जुनिया येऊन राज्य करेल. तोंडाला आग लावीन तिच्या. एवढ्यात गोबर आला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाला, दादा, सुंदरीला काय झालं? काळा नाग चावला का? ती पडून तडफडते आहे. होरी चकित झाला. जेवणाचं ताट तसंच ठेवून बाहेर आला. काय अशुभ बोलतोयस? आता सर तिला मी बघून आत आलो. पडली होती. तिघेही बाहेर आले. दिवा घेऊन बघितलं. सुंदरीच्या तोंडातून फेस येत होता. डोळ्यांचा दगड झाला होता. पोट फुगलं होतं. चारी पाय पसरले होते. धनिया डोकं आपटू लागली. होरी पंडित दादाजींकडे धावले. गावात पशुचिकित्सेचे तेच एकमेव डॉक्टर होते. ते झोपायला निघाले होते. धावत धावत आले. बघता बघता सगळा गाव जमा झाला. गाईला कोणीतरी काहीतरी खायला दिलं. सगळी लक्षणं स्पष्ट होती. तिला विष दिलं गेलं होतं. पण गाईला विष देईल असा कोण वैरी गावात होता? अशी घटना गावात कधी कोणी ऐकली नव्हती. मग बाहेरचा कोणी माणूस गावात आला का? होरीची कुणाशीच दुश्मनी नव्हती. पण असं शंका घेण्यासारखं कोण करेल? हिराशी काहीतरी बाचाबाची झाली होती, पण ते भावाभावातलं भांडण होतं. सगळ्यात जास्त दुःखी हिराच होता. धमकावत होता, ज्या कोणीही हत्या केली आहे तो भेटला तर त्याचं रक्तच पिईन. तो खूप संतापी आहे, हे खरं आहे, पण असलं नीच कृत्य तो करणार नाही. मध्यरात्रीपर्यंत गर्दी तशीच राहिली. होरीच्या दुःखाने सगळेच दुःखी झाले होते आणि ज्याने ही हत्या केली त्याला शिव्या घालत होते. या क्षणी तो पकडला गेला असता तर त्याचा काही जीव राहिला नसता. असं होत राहिलं तर जनावरांना बाहेर कसं बांधायचं? आजपर्यंत रात्री बेरात्री सगळी जनावर बाहेर पडलेली असायची. पण आता एक नवीनच संकट आलं. काय गाय होती, नुसतं बघत राहावं. 5 शेऱ्यापेक्षा कमी दूध नव्हतं. 100 एक एक वासरू झालं असतं. येऊन अजून फार दिवस झाले नाहीत तर हा वज्राघात झाला. जेव्हा सगळे लोक आपापल्या घरी गेले तेव्हा धनिया होरीला टोचून बोलू लागली, तुम्ही दावं सोडून अंगणातून निघालात तेव्हा मी सारखी म्हणत होते, बाहेर नेऊ नका. आपले दिवस चांगले नाहीत. कधी काय होईल कोणास ठाऊक. पण तुमचं आपलं तिला उकडत असेल. आता अगदी थंड झाली आणि तुमचं काळीजसुद्धा. ठाकूर मागत होते, दिली असती तर डोक्यावरचं थोडंसं ओझं तरी कमी झालं असतं आणि थोडा आधार झाला असता. पण मग अशी थप्पड कशी बसली असती. इतके दिवस मजेत घरात बांधून राहिली. ना तिला गरमी झाली ना ताप आला. इतकी लवकर सगळ्यांना ओळखायला लागली होती की वाटलंच नाही बाहेरून आली आहे. मुलं शिंगांची खेळायची. मान हलवतसुद्धा नव्हती. जे काही खायला डोनेत टाकावं ते चाटून पुसून सफासट करायची. लक्ष्मी होती. आभाग्याच्या घरी कुठली राहायला. सोनं आणि रूपा देखील हा गोंधळ ऐकून जाग्या झाल्या आणि स्पुंदून रडू लागल्या. तिची सेवा प्रामुख्याने या दोघींनीच केली होती. तिची मैत्रीण सख्याच झाल्या होत्या. दोघांचं जेवण झालं. आपल्या हाताने तिला रोटीचा एक चतकोर भरवायच्या. जीभ बाहेर काढून कशी खायची आणि जोपर्यंत त्यांच्या हातून तिला तुकडा मिळत नसे तोपर्यंत उभी राहून त्यांच्याकडे नुसती बघायची. भाग्य फुटलं आपलं. दोन्ही मुली आणि गोबर रडून रडून झोपले. होरी देखील आडवा झाला. धनिया त्याच्या डोक्याशी पाण्याचा लोटा ठेवायला आली. तेव्हा होरी हळूच म्हणाला, तुझ्या पोटात एकही गोष्ट राहत नाही. काही ऐकलंस तर गावभर दवंडी पिटशील. धनिया म्हणाली, जरा ऐकू दे तरी मला. कोणत्या बातमीची मी दवंडी पिटली की उगीचच मला बदनाम करताय? बरं, तुला कुणाचा संशय येतो आहे? मला कुणाचाच संशय नाही. बहुतेक बाहेरचा माणूस असावा. कुणाला सांगणार तर नाहीस ना? सांगितलं तर गाववाले काय मला दागिन्यांनी मळवणार आहेत? बघ, कुणाला सांगितलंस तर मारून टाकीन. मला मारून सुखी नाही होणार तुम्ही. आता दुसरी बायको नाही मिळणार. मी आहे म्हणून तुमचं घर सांभाळते आहे. मेले म्हणजे डोकं बडवून घेत रडाल. आता माझ्यात खूप दुर्गुण आहेत, त्यावेळी डोळ्यातून पाणी काढाल. मला हिराचा संशय येतो आहे.
खोटं, अगदी खोटं. हिरा इतका नीच नाही. त्याचं तोंड तेवढं वाईट आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. खरंच, तुझी शपथ. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी कधी पाहिलं? मी शोभाला पाहून आलो तेव्हा तो सुंदरीच्या डोणीजवळ उभा होता. मी विचारलं, कोण आहे? तेव्हा म्हणाला, मी हिरा आहे. आकटीतून निखारा घ्यायला आलो आहे. थोडा वेळ माझ्याशी बोलला. मला चिलीम ओढायला दिली. तो तिकडे गेला. मी आत आलो आणि नंतर गोबर ओरडला. मला वाटतं मी गाय बांधून शोभाच्या घरी गेलो आणि इकडे येऊन गाईला काहीतरी खाऊ घातलं. कदाचित पुन्हा हे बघायला आला असेल की गाय मेली की नाही. धनियाने दीर्घ श्वास घेतला आणि म्हटलं, अशा तऱ्हेचे असतात भाऊ. भावाचा गळा कापताना त्यात हात जराही त्यांचा कचरत नाही. ओ, हिराचं मन इतकं काळं आहे. तो वैरी आहे, पक्का वैरी. आणि वैऱ्याला मारण्यात पाप नाही, सोडण्यात पाप आहे. होरीने धमकावलं. मी सांगतो धनिया, अनर्थ होईल. धनिया आवेशाने म्हणाली, अनर्थ होऊ दे, नाहीतर त्याचा बाप. मी त्याला तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. 3 वर्ष चक्की पिसावी लागेल. तिथून सुटल्यावर हत्येचं पातक लागेल. तीर्थयात्रा करावी लागेल. जेवण द्यावं लागेल. काही होणार नाही असं समजू नये त्याने. तुमच्याकडून साक्ष देवीन. मुलाच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला साक्ष द्यावी लागेल. ती आत गेली आणि तिने दरवाजा बंद केला. इकडे होरी स्वतःला कोसत राहिला. त्याच्या स्वतःच्याच पोटात जिथे ही गोष्ट राहू शकली नाही, तिथे धनियाच्या पोटात काय राहणार. आता ही हडहड ऐकणार नाही. जिद्दीला पेटते तेव्हा कुणाचंच ऐकत नाही. आज त्याने जीवनात सगळ्यात मोठी चूक केली होती. चारी बाजूला गडद अंधार पसरत होता. दोन्ही बैलांच्या गळ्यातील घंटा कधी वाजत होती. 10 पावलांवर मेलेली गाय पडली होती. होरी अतीव पश्चातापाने कूस बदलत होता. अंधारात कुठेच प्रकाशाची रेषा नजरेला पडत नव्हती. आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.